आता आम्ही निघालो दुसऱ्या ठिकाणी बोट टूर नंतर. सो आता तो व्हिडिओ नक्की बघा. आम्हाला हा बीन दिसत होता आणि आम्हाला तेच बघायला जायचं होतं, पण आम्हाला पार्किंगच मिळत नव्हती. फायनली कुठेतरी आम्हाला पार्किंग मिळाली, जी आम्ही ऑलरेडी बुक केली होती, पण ती आम्ही त्या पार्किंगपर्यंत पोहोचतच नव्हतो, आजूबाजूलाच फिरत होतो. सो 2-3 राऊंड मारल्यानंतर फायनली आम्हाला तो रस्ता नीट समजला आणि आम्ही त्या पार्किंगच्या रस्त्याकडे व्यवस्थित पोहोचलो. फायनली आम्ही बिग बीन जवळ पोहोचलोय शिकागोमध्ये. आता ती तुम्हाला दाखवते. आणि किती छान फ्लावर्स वगैरे. वेदर तर आज खूप बेस्ट आहे. उद्या मे बी थंड आहे, पण आज तर बेस्ट आहे. सो फायनली आम्हाला पार्किंग मिळाल्यानंतर आम्ही याच्याच आजूबाजूला बरेच फेऱ्या मारल्यानंतर फायनली आम्ही द बीन जवळ पोहोचलो होतो. आणि द बीनचं ॲक्च्युली जेव्हा आम्ही रिसर्च केलं तेव्हा मला कळालं की याचं खरं नाव क्लाउड गेट पण आहे. आणि जेव्हा मी याच्या जवळ गेलो तेव्हा एकदम असं पहिल्यांदा पाहिल्यावर तर अगदी आरशासारखं दिसतं. आणि संपूर्ण शिकागोचं स्कायलाईन, आकाश, ढग आणि आपलं स्वतःचं प्रतिबिंब असं एकदम सुंदर आणि परफेक्ट दिसतं. म्हणून इथे जगभरातून लोक फोटो, सेल्फी काढण्यासाठी गर्दी करतात. आणि जेव्हा मी रिसर्च केलं तेव्हा मला कळालं की एक भारतीय माणसाने हे डिझाईन केलं आहे. त्या माणसाचं नाव आहे अनिश कपूर. आणि अनिश कपूर यांनी हे एवढं सुंदर द बीन हे डिझाईन केलं आहे. आणि खरंच बाबा अप्रिशिएट केलं पाहिजे. काय सुंदर जागा होती ही. आणि 2004 ते 2006 या काळात त्यांनी हे कंप्लीट केलं आहे. आणि जेव्हा मी रिसर्च केलं तेव्हा मला हे पण कळलं की याचं वजन जवळजवळ 110 टन आहे. आणि हे 168 स्टेनलेस स्टीलच्या प्लेटपासून बनवलं आहे. पण आश्चर्याची गोष्ट अशी की याची जी जोड जवळजवळ ती दिसतच नाही. असं एकदम असं संपूर्ण प्लेन एकच काहीतरी असं वाटतं. आणि आणखी एक छान गोष्ट मला जेव्हा कळाली तेव्हा याचं नाव क्लाउड गेट असं पण आहे. पण याचं नाव आकार हा बीनसारखा आहे म्हणून सगळे लोक द बीन म्हणूनच ओळखतात. आणि तुम्ही जर कधी पण शिकागोला आले तर हे द बीन म्हणून हे शिकागोची फेमस जागा. इथे नक्की भेट देणार. तुम्हाला मी आर्किटेक्ट बोट राईड पण दाखवली, ती जागा पण फार सुंदर होती. त्यानंतर आम्ही द बीन बघायला आलो, हे पण फार छान होतं. शिकागो अशी जागा वाटते मला जिथे खूप साऱ्या ठिकाणं आहेत जे एकदम इंटरेस्टिंग आणि बघण्यासारखंच आहे. सो जेव्हा पण तुम्ही शिकागोला येणार ते ह्या जागेला सुद्धा भेट देणार. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघतायत ते नक्की मला सांगत जा. मी तुम्हाला मी जिथे जिथे फिरते त्या जागांची इन्फॉर्मेशन द्यायचं ट्राय करते माझ्या व्हिडिओमधून. सो आता आम्ही निघालो तिथेच आता तुम्ही पण आमच्यासोबत हे वॉक एन्जॉय करा. आणि व्हिडिओ कुठून बघतायत ते नक्की कॉमेंट करून सांगा. मला आता लास्ट व्हिडिओवरती भरपूर मेसेज आले होते कुठून व्हिडिओ बघतायत. आणि आम्हाला आवडतं तुम्ही व्हिडिओ कुठून बघतायत ते बघायला. आणि ऑफकोर्स सबस्क्राईब पण करायला विसरू नका. सो हे वॉक झाल्यानंतर आम्ही इथूनच जाणार होतो एका उंच बिल्डिंगवरती, जिथे आम्हाला 100 फ्लोअरची बिल्डिंग होती. तिथे 94 मजल्यावरती जाऊन पूर्ण खाली तुम्ही शिकागो बघू शकतात. सो तो व्हिडिओचा एंड नक्की बघा. आता इथून मी जमेल तसा व्हिडिओ बनवत होती, कारण की वॉक करताना आम्हाला मुलांची पण काळजी घ्यायची होती. फायनली आम्ही पोचलो. आणि ऑफकोर्स आम्ही पण पहिल्यांदाच बघत होतो तर आम्ही सरप्राईज होतो. आम्ही न्यूयॉर्कला पण आम्ही बघितलं होतं असं वरती समिट म्हणून बिल्डिंग आहे वरती जाऊन. पण हा शिकागोचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. आणि पप्पा मम्मींचा तर त्यांनी तर न्यूयॉर्कला पण नव्हतं बघितलं. सो शिकागोचाच फर्स्ट एक्सपिरियन्स होता. सो त्यांना आता फार आश्चर्य वाटलं एवढ्या उंच जाऊन लिफ्टने एवढ्या फास्ट आणि खाली हे शिकागो बघायला मिळते. सो खूप छान असं सगळं मोमेंट हॅपी होतं.